झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने मोठा धक्का दिलाय. न्यायालयाने दोघांना 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. अखेर या प्रकरणाचा निकाल लागलाय. नेमके काय आहे हे प्रकरण हे जाणून घेऊया. तर 1995 ते 1997 या काळातील हे प्रकरण आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाने शासनाकडून मिळणाऱ्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. त्यावेळी स्वतःचे उत्पन्न कमी असल्याची आणि दुसरे घर नसल्याची माहिती त्यांनी दिली होती. मात्र या प्रकरणात अनियमितता आणि फसवणुकीचा आरोप होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. हे प्रकरण नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले होते. माणिकराव कोकाटे आणि सुनील कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. इतर 2 आरोपी निर्दोष सुटले आहेत. या निकालामुळे कोकाटे यांच्या राजकीय भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. भारतीय संविधानानुसार एखाद्या लोकप्रतिनिधीला 2 किंवा त्याहून अधिक वर्षांची शिक्षा ठोठावल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्व रद्द होते. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते. या निर्णयामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय. याआधी मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले होते आणि आता माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात आले. त्यामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता काय भूमिका घेणार? कोकाटे हे उच्च न्यायालयात जाऊन शिक्षेला स्थगिती मिळवणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.